नमस्कार मंडळी, सर्वांसमोर जानूने आणि विश्वाने आणला जयंत कानिटकरचा खरा चेहरा. तर जयंत कानिटकरला पोलीस ठोकणार आता बेड्या. तर नक्की काय घडतं जरा संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ नसेल तर लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. तर मित्रांनो, फायनली आता ह्या जयंत कानिटकरचा खरा चेहरा सर्वांसमोर येणार आहे. पण त्याच्या अगोदर सिद्धू आणि भावनाच्या बाळाला सर्वात मोठा धोका जो असतो तो निलांबरीपासून अजून देखील धोका आहेच. कारण तुम्हाला माहीत असेल की सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यामध्ये जेवढी पण प्रगती चालली ती प्रगती ह्या निलांबरीला अजिबात पण पाहत नसते. त्याच्यामुळे ही निलांबरी काय ना काय काड्या आणि कुटाने करून सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यामध्ये अडथळा आणण्याचं काम करतच असते. तर दुसरीकडे मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की जानूला देखील आता जयंतबाबतचं सगळं सत्य माहीत असतं. तर दुसरीकडे विश्वाला देखील जयंतचा पर्दाफाश करायचाच असतो. त्यासाठी विचारा विश्वा देखील खूप सारे प्रयत्न करत असतो, पण विश्वाला अजूनपर्यंत यश आलेलं नसतं. त्याच्यामुळे विश्वा खूप नाराज झालेला असतो. तर जयंतला समजतं की काही जरी झालं तरी विश्वाचा मला खून करावाच लागेल. जर मी विश्वाला नाही संपवलं तर माझ्या आयुष्यामध्ये जानू कधीच राहणार नाहीये. त्याच्यामुळे मला लवकरात लवकर ह्या विश्वाचा काटा काढलाच पाहिजे. तर दुसरीकडे मात्र विश्वा आणि जानू हे दोघेजण देखील मिळून आता जयंत विरुद्ध सगळे पुरावे गोळा करतात. आणि ह्या जयंतला फक्त त्यांना शिक्षा द्यायची नसते, पण ह्याने आत्तापर्यंत जे काही जानू सोबत केलं त्या प्रत्येक गोष्टीमध्ये जयंतचा छळ करून करून त्याला शेवटी शिक्षा द्यायची हे ठरवतात. तर तुम्हाला माहीत असेल की जानूला कशाप्रकारे ह्या जयंतने पिंजऱ्यात बंद केलं होतं, कपाटात बंद केलं होतं, स्विमिंग पूलमध्ये टाकलं होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आता त्याच्यासोबत करायचं ठरवतात. तर आता विश्वाच्या मदतीला जानू असते आणि जानूच्या मदतीला देखील विश्वा आहेच. तर हे दोघेजण मिळून देखील जयंतला सगळ्यात अगोदर कपाटात बंद करण्याचं प्लॅनिंग करतात. कारण की तुम्हाला माहितीच आहे की जयंतने केलेलं कांडच एवढं मोठं आहे, त्याच्यामुळे त्याला शिक्षा देखील होणं खूप गरजेचं असतं. तर कहाणीमध्ये सगळ्यात भयानक दुसरा ट्विस्ट हा आहे मित्रांनो. कारण की तुम्हाला माहितीच आहे की लक्ष्मी आणि श्रीनिवास या दोघांचा देखील जो काही व्यवसाय चालवलेला असतो ते म्हणजे वीणा पण या व्यवसायामध्ये सामील आहे. हा सगळा बंद करण्यासाठी संतोषने खूप प्रयत्न केलेले असतात, पण त्याला अजून यश आलेलं नसतं. त्याच्यामुळे संतोष म्हणतो की नेमकं मी काय करायला जातोय आणि त्याच्यानंतर असं भलतंच कसं काय होऊन जातंय. तर हे असं होऊन चालणार नाही. त्याच्यामुळे मला लवकरात लवकर असं काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून मला लवकरात लवकर ह्या माझ्या घरच्यांना धडा शिकवता आला पाहिजे. तर बिचारा विश्वा आणि जानू ह्या दोघांची भेट पाहून जयंतचा तडफड होत असते. कारण की तुम्हाला माहितीच आहे की जयंतला माहीत आहे की काही जरी झालं तरी मात्र जानूपासून मी ह्या विश्वाला कायमचा लांब करणारच. त्याच्यामुळे जयंत म्हणत असतो की मला काही जरी करावं लागलं तरी देखील मी मागे पुढे पाहणार नाही, पण ह्या विश्वाचा मी सुपडा साफ करेलच. तर पुढे मग इंटरेस्टिंग गोष्ट अशी येते की सिद्धू आणि भावनाला आता लवकरच बाळ होताना तुम्ही पुढे पाहाचाल. म्हणजे सिद्धू आणि भावनाला बाळ होतं, पण आता त्याच्या वेळेस मात्र सगळ्यात भयानक गोष्ट अशी घडते की जानू सगळ्यांसमोर खूप मोठा स्फोट करते. ते म्हणजे आता ह्या जयंतचा पर्दाफाश करून. कारण की तुम्हाला माहितीच आहे की जानूची आजी म्हणजेच लक्ष्मी आणि श्रीनिवास यांची आजी, तर त्या आजीला देखील आता बोलता येतं आणि ती देखील सगळ्यांना आता ह्या जयंतबाबतचं खरं सत्य सांगणार आहे. कारण की ह्या जयंतने आतापर्यंत आपल्या जानूसोबत काय काय केले हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. त्याच्यामुळे ह्या जयंतला योग्य ती शिक्षा झाली पाहिजे त्यासाठी मात्र सगळेजण प्रयत्न करत असतात. पण ज्या क्षणाला मात्र विश्वा आणि जानू सगळ्यांसमोर ह्या जयंतचा पर्दाफाश करतात त्यावेळेस मात्र लक्ष्मी आणि श्रीनिवासला विश्वास बसत नाही. कारण की लक्ष्मी आणि श्रीनिवासला डोळे झाकून जयंतवरती आपला विश्वास असतो, तुम्हाला माहितीच आहे. त्याच्यामुळे लक्ष्मी आणि श्रीनिवास म्हणतात की जयंतराव असं कधीच करणार नाही, आम्हाला पूर्णपणे भरोसा आहे, पूर्णपणे खात्री आहे त्यांच्यावरती. म्हणजेच लक्ष्मी आणि श्रीनिवासने अजून पण जयंतवरती डोळे झाकून विश्वास ठेवलेला असतो. तर पुढे फायनली जानू आता हे जयंतला योग्य ती शिक्षा व्हावी म्हणून आता सगळे काही पुरावे कोर्टामध्ये पुढे सादर करतात आणि त्याच्यानंतर मात्र हे जयंतला अटकच होणार आहे. कारण की तुम्हाला माहितीच आहे की जयंतला जर शिक्षा नाही झाली तर पूर्णपणे चुकीचा संदेश हा मालिकेतून जाईल असं होईल. कारण की ह्या जयंतने आतापर्यंत एवढे कांड केलेत त्या सगळ्या गोष्टीची त्याला योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे, नाहीतर खूप मोठा पुढे प्रॉब्लेम होईल. आणि मग मित्रांनो, खूप लोक मला कमेंट करून हे पण विचारतात की विश्वा आणि जानूचं लग्न होईल का. कारण की जयंतला शिक्षा झाल्याच्या नंतर, जयंतचा पर्दाफाश झाल्याच्या नंतर विश्वा आणि जानूचं लग्न तुम्हाला पाहायचं आहे खूप लोकांना. त्याच्यामुळे लोक खूप सारे कमेंट करतात की आम्हाला सांगा. तर मित्रांनो, पुढे तुम्हाला ही देखील इंटरेस्टिंग गोष्ट पाहायला भेटेल की विश्वा आणि जानूचं लग्न होणार आहे. कारण की तुम्हाला माहितीच आहे की जानू म्हणते की मैत्रीच्या थोडं पलीकडे आणि प्रेमाच्या थोडं अलीकडे आपलं नातं गेलंच पाहिजे. पण मित्रांनो, मला सांगा, या सगळ्यामध्ये बिचारा विश्वाला स्वतःची आई गमावावी लागलेली असते, खूप साऱ्या गोष्टी अशा झालेल्या असतात. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, जयंतला अटक करण्याच्या पाठीमागे सगळ्यात मोठा हात कोणाचा असतो तो म्हणजे आपल्या संतोषचा. कारण की संतोष पुढे तुम्हाला पाहायला भेटेल की संतोषकडे जेवढे पुरावे असतात ते सगळे काही पुरावे मात्र आता आपल्या विश्वा जानूच्या हातात लागतात. पण सगळ्यात जास्त वाईट आपल्या विश्वासाठी वाटतं, कारण की त्याला माहीत होतं की त्याच्या स्वतःच्या आईला
ह्या जयंत कानिटकरने संपवलेला आहे. तर पुढे तुम्हाला ही इंटरेस्टिंग गोष्ट पाहायला भेटेल की पुढे मात्र आपला विश्वा कशा प्रकारे ह्या जयंतची धुलाई करतो आणि ह्याला कशा प्रकारे योग्य ती शिक्षा देतो. तर दुसरीकडे सिद्धू आणि भावनाला जर बाळ होणार आहे, पण ह्या निलांबरीला माजुर्डीला योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे, नाहीतरी आपल्या सिद्धू आणि भावनाच्या जीवावरती किती उठलेली आहे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. तर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि दररोज व्हिडिओ आपला या चॅनलवरती पाहायला विसरू नका. धन्यवाद.